जय भीम जय भारत कॉफी टेबल बुक प्रकाशन सोहळा कार्यक्रमात आम्ही सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शनिवार दिनांक 14 एप्रिल 2018 रोजी 127वी जयंती याचे औचित्य साधून श्री शेखर सोनी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतातील अनेक स्मृतीस्थळांचे प्रकाशचित्र कलात्मकरित्या टिपलेले आहे आणि त्याचे रूपांतर जय भीम जय भारत या नावाने कॉफी टेबल बुक मध्ये केलेले आहे. या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते व महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि विशेष सहाय्य माननीय श्री राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 14 एप्रिलला आपण इथे संपन्न करत आहोत. प्रमुख अतिथी म्हणून माननीय डॉक्टर यशवंत मनोहर, माननीय डॉक्टर विदेश गांधी, माननीय डॉक्टर मिलिंद माने, माननीय श्री सुधाकर बोलवे, माननीय श्री सतीश पावडे उपस्थित राहणार. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत करतो. खरं तर सूर्या सूर्या इकडे बघ हे आहेत आमचे बाबासाहेब असं शब्दात सांगणारे, शब्दात वर्णन करणारे जसे कवी आहेत तसेच या चित्रांमधून बाबासाहेब दाखवणारे आमचे सोबीसर आहे आणि तयार केलेलं हे जे पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या विमोचनासाठी आपण आज या विश्वनायकाची जयंती बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठांना ज्यांना जगातील महानतम मानव मानलेला आहे, जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड विद्यापीठानं विश्वनिर्माता मानलं. नव्या विश्वव्यवस्थेचे शिल्पकार ज्या विद्यापीठात बाबासाहेब शिकले त्या विद्यापीठाच्या मुख्य दारात मांडलेल्या बाबासाहेबांच्या प्रतिमेखाली ज्ञानाचं प्रतीक असे शब्द बोलले. या प्रतिमेचं उद्घाटन बराक ओबामांनी केलं. अनेक देशांमध्ये पुतळ्यांच्या आणि स्मारकाच्या रूपानं हे पडगम आस्थागत सुरूच आहे आणि म्हणून परम प्रज्ञावंत तत्वज्ञानी प्रतिभावंत साहित्यिकांपुढे पर्यायी जीवनाच्या प्रेरणांचं तारांगण फुलवणारे महाप्रतिभावंत जागतिक तत्वचिंतनाच्या रणभूमीवर ते आता एखाद्या तेजपुंज सरसेनापतीसारखी उठवत आहेत, मोहरत आहेत. बाबासाहेब म्हणजे मानवी जीवनाला सतत उज्ज्वलतेकडे बोलावणारा सौंदर्य सिद्धांत आहे असं डॉक्टर मनोहर सर म्हणतात. प्रज्ञा आणि करुणेचा संदेश जगाला देणारे तथागत गौतम बुद्ध त्यांना आदर्श मानलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचा संदेश दीप प्रज्वलनातून आपण नेहमीच देत असतो. अत्तदीप स्वयंप्रकाशित व्हा हा संदेश आपण पुढे घेऊन जातो. स्वागतासाठी कोषाध्यक्ष विकास सर मुख्यमंत्री सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील अशी प्रेम लोणावत सर करतील अशी सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, या समाज कल्याण खात्याचे मंत्री आदरणीय राजकुमारजी बडोले, दोन्ही आमदारद्वय सुधाकर आणि समीर, डॉक्टर पोद्दार,
बाळासाहेब देशमुख तर सर्व उपस्थित मान्यवर बंधू, अतिशय चांगला उपक्रम शेखरने राबविला आहे. त्याला प्रोत्साहित राजकुमारजी बडोले आणि देवेंद्रजींनी केला ही अतिशय चांगली गोष्ट आहे. हा पत्रकार आपण लहानपणापासून पाहतो, लोकसत्तेमध्ये असलेला हा फोटोग्राफर, आणि अतिशय चांगला म्हणजे एखाद्याचं जर कोणी टिपायचं असेल अशा मुद्रा टिपायच्या की जे क्षण कधीच आयुष्यात कोणाच्या लक्षात येणार नसतील असे क्षण त्यांनी टिपलेले आहेत. आदिवासी भागामध्ये तर त्यांनी जे काम केलं ते अतिशय अप्रतिम केलं. त्याच्यासाठी त्याला फेलोशिप मिळाली होती. आणि नंतरच्या काळामध्ये कुंभमेळ्याचं जे त्यांनी सर्व चित्र दिलं, जे एखादा ग्रंथ, धार्मिक ग्रंथ वाचल्यानंतर जेवढं महत्त्व समजणार नाही तेवढंच सर्व महत्त्व त्या चित्रांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या सर्वांच्या समोर पेश केलेलं आहे. असा एक हरहुन्नरी फोटोग्राफर आपल्या नगरीत आहे. असं आहे की आपल्या नगरीमध्ये आणि विदर्भात अनेक असे हिरे आहेत. प्रश्न असतो त्यांना कुठेतरी प्रोत्साहित करण्याचा, आणि तो प्रयत्न आपण सर्वांनी मिळून केला पाहिजे. कारण कलेची जर आपली मैत्री नसेल, पु ल देशपांडे एका ठिकाणी असं म्हणाले की तुम्ही नोकरी करा, तुमचा व्यवसाय करा, पोटा पाण्यासाठी तो आवश्यक आहे, पण एखाद्या कलेशी, संगीताशी किंवा वाचनाची जर तुमची नाळ जोडली नाही तर मग ते कठीण होईल की जीवन काही चांगलं राहणार नाही. कारण जीवन जगण्यासाठी मदत तुमचा व्यवसाय करतो, आणि जीवन का जगावं हे तुम्हाला ही कला सांगत असते. असं हे कलेचं महत्त्व आहे. भाऊ समर्थपासून मसोजीपासून आपल्या शहराची मोठी परंपरा आहे. या सर्व क्षेत्रामध्ये आज प्रमोदजी इथे आले, रामटेके, जे अतिशय आंतरराष्ट्रीय ख्यातीचा हा चित्रकार. दुर्दैव असं की त्यांना तिथे गॅलरी नाही मिळाली दिल्लीला एक्झिबिशन करण्यासाठी. तर अशा या सर्व गोष्टी आपल्या इथे होत असतात, आणि म्हणून राजकुमारजी बडोले यांनी त्याला प्रोत्साहन दिलं. एक अतिशय चांगला या निमित्ताने चित्रनिर्मिती, बाबासाहेबांचं वेगवेगळ्या राज्यांमध्ये जी काही अशी स्मारकं आहेत जी नेहमी अतिशय श्रद्धेच्या भावनेतून पाहण्यात येतात, ती सर्व त्याने या ठिकाणी रेखाटलेले आहेत. आणि एकंदरीत बाबासाहेब हे कसे विश्वव्यापी होते ते त्यातून दर्शन आपल्याला दिसते. मी शेखरचं मनापासून अभिनंदन करतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी शेखर सोनीचं स्वागत करावं. याच्यामध्ये मागणी ज्यांनी केली डॉक्टर सतीश पावडे यांनी आंतरराष्ट्रीय विद्यापीठामध्ये स्वागत माननीय मुख्यमंत्र्यांनी करावं. सतीश विदर्भ गौरव प्रतिष्ठानच्या माध्यमानं सामाजिक न्याय विभागाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमानं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंती वर्षाच्या निमित्तानं हा एक उपक्रम हाती घेतला होता. आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 127वी जयंती, आणि या निमित्तानं आज या कॉफी टेबल बुकचं या ठिकाणी विमोचनाचा कार्यक्रम, या निमित्तानं या ठिकाणी प्रामुख्यानं उपस्थित महाराष्ट्राचे ओजस्वी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी, आदरणीय डॉक्टर गिरीश गांधीजी, इथं उपस्थित आमदार सुधाकर कोल्हेजी, आदरणीय समीर मेघेजी आणि उपस्थित सर्व
शेखर सोळींच्या सर्व स्नेही मंडळी, विदर्भ गौरव प्रतिष्ठानची सर्व सन्माननीय मंडळी, उपस्थित बंधू आणि भगिनी, शेखर सोळींची माझी ओळख साधारणतः मी सामाजिक न्यायमंत्री झाल्यानंतर झाली आणि एक असा कलाकार त्याच्या संदर्भामध्ये म्हणजे अत्यंत मनस्वी असं चित्र ते जे काढायचे आणि दाखवायचे, वेगळे वेगळे माझे पण चित्र त्यांनी बरेच काढले, पण असे निश्चित कलेवर प्रेम करणारा, म्हणजे माझ्याच शब्दात जर म्हणायचं तर करपलेल्या कल्पनांचा ध्यास लागला मला आणि मस्तवाल माणसांचा हव्यास लागला मला, झाकता इमल्यात त्यांच्या असा मी जरासा की शेकडो नजरांचा गडपास लागला मनाला कुठेतरी याच्यामध्ये बांधणारा असा हा माणूस आणि इतकी सुंदर चित्र त्यांनी काढली. मला वाटते आजच्या दिवशी आदरणीय मुख्यमंत्री मोदयांच्या हातून या सर्व चित्र त्यांनी काढलेल्या चित्रकलांचे या ठिकाणी कॉफी टेबल बुकचं आपण उद्घाटन होतं आणि फार बरं वाटते की परमपूज्य बाबासाहेबांच्या त्यांचं कर्तृत्व आम्हा सर्वांना माहीत आहे. अत्यंत कर्तृत्ववान असा हा महामानव या धरतीत जन्माला आला आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वानं अख्ख्या विश्वाच्या कक्षात त्यांनी आपल्या कवेत घेतल्या. अशा महामानवांचे जे वेगळे वेगळी स्मारकं आहेत त्यांना आपल्या चित्रकलेच्या आपल्या फोटोग्राफीतून त्यांनी जेरबंद केलं आणि आम्हा सर्वांच्या पुढं आज त्या ठिकाणी शेखरजींच्या या अत्यंत मनस्वी आणि अत्यंत चांगल्या कार्याला मी आमच्या या परमपूज्य बाबासाहेबांच्या 127व्या जयंतीच्या निमित्तानं खूप धन्यवाद देतो. त्यांनी असंच त्यांचं प्रेम पण असंच असते मनापासून आणि खरंच आज त्यांचं हे काम तर तो 125व्या जयंती वर्षाच्या निमित्तानं त्यांनी कॉफी टेबल आम्हा सर्वांच्या पुढे प्रस्तुत करेल. त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. प्रकाशन झालं पण जे झपाटले पण होतं जसं कस्तुरी मृगाने आपल्या सुगंधाचा शोध घेण्यासाठी जे झपाटले पण आवश्यक असतं ते झपाटले पण यांच्या या छायाचित्रणाच्या बाबतीत मला आढळून आलं. अगदी लहान मुलांपासून तर ज्येष्ठांपर्यंत एकाच वेळी काळजात कोरून ठेवून राहणारं असं हे छायाचित्रणाचं संकलन आहे. त्यांच्या या एकूणच कार्यासाठी जसं त्याचं फोटोग्राफी हे अभिव्यक्तीचं माध्यम आहे हे जेव्हा त्यांना कळलं आणि तेव्हापासूनच त्यांनी हा कलेचा प्रवास सुरू केला आणि बघता बघता 30 वर्ष निघून गेली पण अजूनही तो जुनून त्यांच्यामध्ये कायम आहे आणि त्याचंच प्रत्यंतर या पुस्तकाच्या रूपाने आपल्या समोर आलेलं आहे. या क्रांतीसूर्याच्या प्रज्ञासूर्याच्या प्रकाशात ही सर्व छायाचित्र उजळून प्रकाशचित्र झालेली आहेत. माननीय देवेंद्रजी फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोलेजी, माननीय गिरीश भाऊ, माझे सहकारी सुधाकरराव कोळे, सुनील मेघे, दादा, सर्वच या ठिकाणी उपस्थित प्रमुख अतिथी आणि ज्यांच्या अतिशय सुंदर अशा कॉफी टेबल बुकचं आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने विमोचन करतोय ते शेखर सोनीजी, त्यांच्या परिवार आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, गेली 25-30 वर्ष मी शेखर सोनींना अतिशय जवळून ओळखतो. एक अत्यंत मेहनती असा छायाचित्रकार आणि अत्यंत कल्पकतेनं आणि ज्याला आपण असं म्हणू शकतो की एक अतिशय वेगळेपणा त्यांच्या या छायाचित्रांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारचं कार्य अनेक वर्ष त्यांनी या ठिकाणी सुरू ठेवलं आहे आणि आज जय भीम जय भारत एक कॉफी टेबल बुक एक अतिशय संग्रहणीय अशा प्रकारचं हे पुस्तक शेखरजींनी या ठिकाणी तयार केलं. तर म्हणजे आपल्या देशामध्ये इतिहासाचं डॉक्युमेंटेशन करण्याची फारशी पद्धत नाही आणि त्यामुळे अनेक युरोपीय देशांपेक्षा हजारो वर्ष जुना आपला इतिहास असताना देखील ज्यावेळी आपण
एखाद्या देशात जातो आणि तिथला 100-150 वर्षापूर्वीचाच इतिहास हा आपल्याला दाखवला जातो, त्यावेळेस तो किती मोठा आहे असं आपल्याला वाटतं. आणि म्हणून हे आवश्यक आहे की इतिहासातल्या महत्त्वाच्या घटना, थोर पुरुषांचं जीवन या संदर्भातलं डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे. आणि मला असं वाटतं की त्याकरता छायाचित्र एक अतिशय प्रभावी माध्यम आहे की ज्यातनं जिवंत डॉक्युमेंटेशन आपल्याला करता येतं. आता मी कॉफी टेबल बुक बघत होतो तर त्याच्यामध्ये केवळ बाबासाहेबांशी संबंधित स्मारकं नाही आहेत, त्यातल्या घटना देखील आहेत, त्यांनी वापरलेल्या वस्तू देखील आहेत, ते राहिलेल्या वास्तू देखील आहेत. त्यामुळे एक प्रकारे ऐतिहासिक गोष्टींचं समकालीन आणि आताच्या अशा दोन्ही गोष्टींचं एकत्रितपणे संकलन या कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून झालं आहे. खरं तर बाबासाहेबांच्या जीवनावर अनेक पुस्तकं झाली असतील, अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या दस्तऐवज तयार झाले असतील, पण त्यापेक्षा थोडं वेगळेपण या कॉफी टेबल बुकमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि सगळी जिवंत चित्र ही त्यांनी त्यांच्या मेहनतीतून साकारून या ठिकाणी संकलित केली आहे. ते मला असं वाटतं की अतिशय संग्रहणीय असं हे कॉफी टेबल बुक या ठिकाणी झालं आहे. आपल्या प्रमुख ठिकाणी सगळीकडे हे असावं असा प्रयत्न आपण सर्व मिळून करू. आणि त्यासोबत जास्तीत जास्त लोकांनी हे कॉफी टेबल बुक जे आहे ज्यांच्या ठिकाणी पब्लिक प्लेसेस आहेत त्या ठिकाणी कसं आपल्याला ठेवता येईल असा खाजगी लोकांनी देखील जर विचार केला तर हे जे इतकं सुंदर आणि संग्रहणीय कार्य या ठिकाणी शेखरजींनी केलं आहे ते खरोखर जनतेपर्यंत पोचेल. मी अतिशय मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो. राजकुमार बडोलेजींनी देखील याच्यामध्ये चांगला पुढाकार घेतला, त्यांचे मी अभिनंदन करतो. खरं म्हणजे राजकुमार बडोलेजी हे सामाजिक न्याय मंत्री झाल्यानंतर त्यांनी सातत्याने बाबासाहेबांशी संबंधित जो इतिहास आहे त्याचं संवर्धन करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यातलं सगळ्यात मोठं जर काही यश असेल तर ते लंडनमधलं जे बाबासाहेबांचं घर लिलावात निघालेलं होतं, महाराष्ट्र सरकारने त्यांना पाठवून त्यांनी पुढाकार घेऊन ते घर वाचवलं आणि आज त्या ठिकाणी अतिशय चांगलं आंतरराष्ट्रीय मॉन्युमेंट आपण तयार करू शकलो. कालच आम्ही इंदू मिलवर देखील गेलो होतो आणि त्या ठिकाणी कामाची सुरुवात झाली आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचं स्मारक येत्या 2 वर्षामध्ये तिथे तयार होत आहे. परवा आपण दीक्षाभूमीला देखील जवळजवळ 100 कोटी रुपये दिले आणि दीक्षाभूमीचाही पूर्ण कायापालट आपण त्या ठिकाणी करतो आहोत. ज्या बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं समाज परिवर्तनातनं एक मोठा मानवतेचा संदेश दिला आणि केवळ भारत नाही तर जगामध्ये एक अतिशय वेगळी अशी प्रतिमा ज्यांची निर्माण झाली, केवळ समाज सुधारक म्हणून नाही तर एक आर्थिक चिंतक म्हणून, भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून, ज्या ज्या रोलमध्ये त्यांनी काम केलं तिथे त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. आणि म्हणूनच या महामानवाला एक वेगळ्या प्रकारची आदरांजली आहे असं मी समजतो. शेखर सोनींचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो आणि ज्या ज्या मंडळींनी त्याच्यामध्ये त्यांना मदत केली त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करून मी या ठिकाणी जय भीम जय भारत या कॉफी टेबल बुकचं प्रकाशन झालं असं घोषित करतो. आणि गिरीश गांधी जी, डॉक्टर विश्वनाथ सोनी जी, यहाँ पर पधारे सभी, सुधाकर कोड़े जी, समीर मेघे साहब, बाकी सभी का मैं हृदय से आभार मानता हूँ. विदर्भ गौरव प्रतिष्ठान की ओर से आयोजित इस छोटे से कार्यक्रम में आप सभी ने अपना समय निकाला. मैं माननीय मुख्यमंत्री जी का विशेष रूप से आभारी हूँ, उन्होंने इस प्रोग्राम को होस्ट किया और यहाँ पर वो रामगिरी हमको अवेलेबल करा के दिया. ये हमारे लिए बहुत बड़ी गौरव की बात है
रामगिरी में प्रोग्राम का होना ये बहुत बड़ी बात है और मैं इसके लिए आपका तहे दिल से आभारी हूँ और भी लोग आए भोजन करके जाए। बहुत बहुत धन्यवाद सबका ऋणी हूँ, बहुत बहुत धन्यवाद।